नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे महापालिकेतील शिवसेना शिंदे गटाच्या 75 नगरसेवकांनी आज गटस्थापन केला असून पवन कदम यांच्याकडे गटनेते पदाची जबाबदारी पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोपवली आहे, तर एकमेव अपक्ष नगरसेविका प्रमिला केणी या मात्र स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याचं समजतंय. महापालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेना पक्षाला 75 जागी यश मिळालं होतं. या सर्व जणांचा गट करण्याची प्रक्रिया कोकण भवन येथे केली जात असून गट झाल्यानंतर ज्या पक्षाला पाठिंबा दिला आहे त्याचा व्हीप नगरसेवकाला बंधनकारक असतो. पुढील महिन्यात ठाणे महानगरपालिकेतील महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती त्याचबरोबर विशेष समिती सभापती यांची निवडणूक होणार आहे. त्याकरिता गटस्थापन करणे आवश्यक असते. त्यामुळे ठाण्यातील शिवसेनेच्या नगरसेवकांचा गटस्थापन करण्यात आला असून प्रभाग क्रमांक 22 मधून विजयी झालेले पवन काशीनाथ कदम यांची गटनेते पदावरती नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या सहीने पक्षाचे व्हीप काढले जाणार आहेत. दरम्यान कळवा येथील प्रभाग क्रमांक 23 मधून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या प्रमिला केणी यांनी मात्र स्वतंत्र गट निर्माण करण्याचा निर्णय घेतला असल्याचं समजतंय. नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांची पहिली बैठक होती. त्या पहिल्या बैठकीमध्ये आम्ही आमच्या विजयाचे किमयागार ज्यांच्या नेतृत्वाखाली हा विजय मिळवला असे आमचे एकनाथ शिंदे साहेब यांचा अभिनंदनाचा ठराव आम्ही त्या ठिकाणी आजच्या बैठकीत केला आणि गटनेता म्हणून आमच्या पक्षाचा पवन कदम यांची नेमणूक आज या ठिकाणी आम्ही केलेली आहे, जाहीर झालेली आहे आणि त्याकरता आजच्या बैठकीचं आयोजन केलं होतं. पवन कदम यांना महानगरपालिकेच्या कामकाजाचा अनुभव आहे. ते स्वतः यापूर्वी त्या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. माझ्या समोर ते स्वीकृत नगरसेवक होते. महापालिकेच्या कामाची पद्धत त्यांना माहीत आहे. पक्षाचे विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, काम करत आहेत आणि शहराबद्दल शिवसेनेच्या तत्व असतील, सामाजिक उपक्रम असतील, त्याचबरोबर महानगरपालिकेतील प्रश्न आहे त्यांच्या सौभाग्य होते सुद्धा या ठाणे महानगरपालिकेमध्ये उपमहापौर होत्या. त्यामुळे यांना सुद्धा महापालिकेच्या कामकाजाचं ज्ञान आहे, खूप चांगलं ज्ञान आहे आणि म्हणून त्यांची नियुक्ती यावेळी आम्ही केलेली आहे. नाही, शिवसेना मध्ये अशा पद्धतीचं काही वातावरण नसतं. सर्वांच्या संमतीने पवन कदम यांच्या नियुक्तीला हे मिळालेलं आहे. महापौर शिवसेना भाजप युतीचा महापौर असं. बैठकीमध्ये काय चर्चा झाली? आज कोकण आयुक्तांकडे पाठिंबा जाहीर केलेला आहे मनसेनी, शिवसेनेला 5 नगरसेवकांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आणि त्या संदर्भात कोकण आयुक्तांना भेटण्याकरता आम्ही गेलो होतो. माध्यमांमध्ये चर्चा आहे, मला अजून काही त्याची कल्पना नाही. हे बघा, मनसे म्हणजे काय MIM नाहीये. त्यामुळे मनसेनी जर आम्हाला पाठिंबा दिला असेल तर त्याच्यामध्ये कोणाचं ऑब्जेक्शन नसावं. स्थानिक वातावरण असतं, स्थानिक राजकीय काहीतरी गणित असतात, त्यानिमित्त त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामध्ये कोणाला ऑब्जेक्शन घेण्याचं कारण काय? हे बघा, राजकीय निवडणुका बरेच जण एकमेकांच्या विरुद्ध लढतात, नंतर त्यांच्यामध्ये युती होते, कोण कोणाला पाठिंबा देतं, यामध्ये ऑब्जेक्शन घेण्यासारखं काही नाही. ज्या जर शिवसेना, UBT आणि काँग्रेस जर एकत्र येत असतील तर मग मनसे आणि शिवसेना मूळ जो ओरिजिनल पक्ष आहे त्यांनी काय एकत्र येऊ नये? कल्याण डोंबिवलीचं मला माहिती नाही, मी ठाणे महानगरपालिकेचं आता सध्या कामकाज पाहतो. तो UBTचा नगरसेवक असेल, आमच्या कसं संपर्कात असेल? ठाणेकर म्हणून तो ओळखीचा आहे, संपर्कात आहे, आमच्याशी बोलतो, कधीतरी भेटतो. ठाणेकर आहे, तो काही ठाण्याच्या बाहेर न राहणारा नाहीये, ठाण्यात राहणारा आहे. त्याच्यामुळे एकमेकांच्या ओळखीचा आहे, संपर्कात असण्याचा विषय काय येतो? राजेंद्र विचारे सुद्धा आमच्याशी बोलतात, काही लोकांशी, माझ्याशी बोलत नसतील पण आमच्या पक्षातील इतर लोकांशी बोलतात. अविनाश जाधव आमच्याशी बोलतो, माझा चांगला मित्र आहे. एकमेकांशी बोलणं म्हणजे ते आमच्या पक्षात नाही आहेत आले असं होत नाही. हे बघा, अशा पद्धतीचं स्टेटमेंट करणं, अर्थात ती छोटी मुलगी आहे, तिने त्याच्या मागचा उद्देश काय तिने त्याचं एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे, परंतु अशा पद्धतीने स्टेटमेंट करू नये असं मला वाटतं. संजय राऊतांनाच विचारा ना त्या संदर्भात. आता कायदेशीर कारवाई करू असं त्यांनी म्हटलंय, आता त्याच्याबद्दल मी काय प्रतिक्रिया देणार? बघा, माध्यमांमध्ये अशा पद्धतीच्या बातम्या, माध्यमांना माझी हात जोडून विनंती आहे, अशा पद्धतीच्या बातम्या पसरवू नये. आमची युती अभेद्य आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आम्ही युती म्हणून लढलेलो आहोत आणि सत्तेत सुद्धा युती म्हणून येणार आहोत. हे स्वतः डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज सकाळीच माध्यमांसमोर सांगितलेलं आहे. त्यामुळे वारंवार अशा पद्धतीच्या बातम्या पसरवणं हे योग्य नाहीये.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपल्या मातृभाषेमध्ये एक ममत्व असते, त्यामुळे आपली भाषा बोलणारा माणूस भेटला की आपण त्यांच्याशी सहजपणे जोडले जातो. आपली मराठी भाषा ही अशीच ममत्वाची भाषा असून ती विविध बोलींनी समृद्ध केली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे काय, तर महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यात बोलल्या जाणाऱ्या सगळ्या बोलींना मान्यता मिळाली, असं प्रतिपादन ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी केलेलं आहे. मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या वतीने कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांचे जगणे व्हावे गाणे या विषयावरती गाणी व संवाद कार्यक्रमाचं आयोजन बुधवारी करण्यात आलं होतं. या कार्यक्रमास उपायुक्त उमेश बिरारी, उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगनकर यांच्यासह ठाणे महानगरपालिकेच्या विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कवी अरुण म्हात्रे यांचा सन्मान उपायुक्त उमेश बिरारी यांनी केलाय. मराठीला यावर्षी अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल ते म्हणाले, 2000 वर्षाहून अधिक काळ जिवंत असलेली ही भाषा आपल्या आईवडिलांची, पूर्वजांची आणि पुढील पिढ्यांची ओळख आहे. हा सन्मान म्हणजे मराठी संस्कृतीची दीर्घ परंपरेला मिळालेली पावती आहे. परदेशात एखादा मराठी माणूस बोलताना ऐकला की क्षणात परकेपणा नाहीसे होतो आणि मराठी भाषेची ही आपुलकी शब्दात मावणारी नाही, असंही ते म्हणाले. शिक्षण हक्क कायदा अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खाजगी विनाअनुदानित स्वयं अर्थसहाय्यित शाळांमध्ये 25% राखीव जागांवरती प्रवेश देण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यामध्ये 9 जानेवारी 2026 ते 19 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये विनाअनुदानित व स्वयं अर्थसहाय्यित शाळांसाठी शाळा नोंदणी, शाळा पडताळणीसाठी संबंधित संकेतस्थळावरती लिंक कार्यान्वित करण्यात आलेली होती. मात्र दिलेल्या मुदतीमध्ये RT 25% प्रवेशासाठी शाळा नोंदणी व शाळा पडताळणीचं काम 100% पूर्ण झालं नसल्याने शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय पुणे यांचं 19 जानेवारी 2026 रोजीच्या पत्रान्वये प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यानुसार शाळा नोंदणी व शाळा पडताळणीसाठी 20 जानेवारी 2026 ते 27 जानेवारी या कालावधीमध्ये अंतिम मुदत देण्यात आली असून या कालावधीत संबंधित व सर्व विनाअनुदानित व स्वयं अर्थसहाय्यित शाळांनी आपली ऑनलाईन नोंदणी व शाळा पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करावी असे निर्देश देण्यात आले आहेत. वंदे मातरम संघातर्फे ठाण्यात आयोजित केलेल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या माघी गणेशोत्सवात देवाच्या भेटीला राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ येणार आहेत, अशी माहिती महोत्सवाचे संस्थापक तथा भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी दिली आहे.
मागी गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला वाजत गाजत श्री गणेशाची विलोभनीय मूर्ती यंदा मध्य प्रदेशातील अहिल्यादेवी होळकर किल्ला येथील प्राचीन गणेश मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये बाप्पा विराजमान झाला आहे. त्यानंतर आयोजक संदीप लेले यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचं औचित्य साधून यंदा ठाण्यातील पाचपाकाडी येथील परमार्थ निकेतन चौकामध्ये अहिल्यादेवींच्या किल्ल्यातील प्राचीन गणेश मंदिराची भव्य प्रतिकृती साकारली आहे. यंदा या महोत्सवाचे 4थे वर्ष असून उत्सवादरम्यान दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यान, भजन, मुलाखत असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केलेले आहेत, अशी माहिती देऊन लेले यांनी मुंबई, ठाणे व इतरत्र भाजप महायुतीचाच महापौर होऊ दे असं साकडं घातल्याचं सांगितलं आहे. महापालिकेत लाभाची पदे मिळणार नाहीत तर विरोधात बसणार का या प्रश्नावरती बोलताना तरी लाभाची पदे वगैरे आमच्यासाठी गौण आहेत, मात्र जनतेचा लाभ झाला पाहिजे यासाठी संपूर्ण कारभारावरती भाजपाचा अंकुश असेल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. वंदे मातरम संघाच्या या माघी गणेशोत्सवात देवाच्या भेटीला दरवर्षीप्रमाणे यंदाही देवाभाऊ येतील असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक इत्यादी सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, कलाकार गणेशोत्सवाला भेट देणार असल्याचं लेले यांनी सांगितलं आहे. आज गणरायाच्या मूर्तीचं आगमन झालंय. अत्यंत रत्नजडित पितांबरधारी गणेशाचं इथे आम्ही विराजमान केलेले आहेत. उद्या सकाळी त्याची प्राणप्रतिष्ठा होईल आणि उद्यापासून 7 दिवस हा सार्वजनिक उत्सव या ठिकाणी चालेल आणि विविध कार्यक्रम, उपक्रम यांनी बहरलेला हा उपक्रम आहे. अत्यंत धार्मिक, सात्विक पद्धतीने हा कार्यक्रम चालवला जातो. ठाणेकर नागरिक प्रचंड मोठ्या प्रमाणात याला येतात आणि एक ठाणेकरांचा उत्सवाचं स्वरूप याला प्राप्त झालेलं आहे. ठाणेकरांना मी आवाहन करतो की त्यांनी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने इथे यावं, गणरायाचे आशीर्वाद घ्यावेत आणि आपल्या सर्वांचं देव भलं करो, सर्वांना चांगली बुद्धी देवो, एवढीच मी प्रार्थना करतो. पार पडलेल्या निवडणुकीमध्ये 75 जागा पटकावून सर्वात मोठा पक्ष म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना 1 नंबर ठरलेला आहे, तर भाजपाने 28 जागा मिळवून दुसरा क्रमांक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने 12, राष्ट्रवादी तर अजित पवार गटाने 9 जागा पटकावल्या आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाने काल ठाण्यामध्ये सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये नजीब मुल्ला यांची गटनेतेपदी निवड केलेली आहे. राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक कोकण भवन येथे जाऊन गटस्थापन करणार आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे विजयी व पराभूत उमेदवारांची एकत्रित विचारमंथन बैठक सत्कार हॉटेलमध्ये पार पडली. यावेळी उमेदवारांकडून पराभवाची कारणं जाणून घेऊन पुढील काळात जोमाने तयारीला लागा, पक्ष आपल्या पाठीशी खंबीर उभा आहे असं आश्वासन उपस्थित उमेदवारांना देण्यात आलेलं आहे. या बैठकीत सूचक नगरसेवक राजन किने यांनी तर सुहास देसाई यांनी अनुमोदन देत नजीब मुल्ला यांची गटनेतेपदी निवड केली आहे. महापौर निवडीत राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वाची असेल असा विचार राष्ट्रवादीचे आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांनी नजीब मुल्ला यांनी सदर बैठकीमध्ये व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने
नुकत्याच झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये विजयी झालेले आमचे 9 उमेदवार, त्याचप्रमाणे ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवली अशा सर्व उमेदवारांची एक बैठक आयोजित करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, त्याचप्रमाणे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निवडून आलेल्या 9 नगरसेवकांची एक स्वतंत्र बैठक घेण्यात आली. आणि या बैठकीमध्ये ज्येष्ठ नगरसेवक राजन केणी साहेबांनी सूचक म्हणून नजीब मुल्ला साहेब यांना गटनेतेपदी निवड करावी अशा प्रकारचा ठराव मांडला. त्या ठरावाला अनुमोदन ज्येष्ठ नगरसेवक सुहास देसाई प्रदेश सरचिटणीस यांनी दिलं आणि एकमताने निवडून आलेल्या 9 नगरसेवकांनी श्री नजीब मुल्ला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ठाणे महानगरपालिकेच्या गटनेतेपदी निवड ही करण्यात आलेली आहे. आणि याबाबतची अधिक माहिती हे नजीब मुल्ला आपल्याशी संवाद साधून देतील. आज प्राथमिकता आमच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविकांची बैठक आयोजित करण्यात आली. पुढच्या वाटचालीत एकमेकांना शुभेच्छा देण्यात आले आणि सन्माननीय ज्येष्ठ नगरसेवक राजनभाई केणी साहेबांनी माझा नावाची सूचक म्हणून त्यांनी नाव दिलं आणि ज्येष्ठ नगरसेवक सुहास देसाईंनी त्याचं अनुमोदन केलं आणि सर्व नगरसेवक नगरसेविकांनी एकमताने गटनेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याची आज महापालिकेतील माझी नेमणूक करण्यात आलेली आहे. आणि पुढच्या महापालिकेच्या निवडणुकीत महापालिकेची लॉटरी उद्या घोषित होणार आहे. त्यानंतर 67ची संख्याबळ बहुमतासाठी गाठणं गरजेचं आहे आणि 75 हे फक्त एकच पक्षाचे आहेत. तर म्हणून काय महापालिकेच्या महापौरच्या निवडणुकीत एवढा काय पडसाद पडणार नाहीये. पण येत्या महापालिकेत सभागृहाच्या माध्यमातून ठाणे शहरातले प्रश्न असतील, विकास कामं असतील, या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनुभवी आहेत. कारण आमच्याकडे स्थायी समितीचे माजी सभापती पण आहेत, सभागृह नेता पण आहे, स्वतः मी विरोधी पक्ष नेता आणि वेगवेगळ्या समितीवर विराजमान होऊन काम केले एवढे वर्षाचा. तर नक्की आम्ही आमचा जो अनुभव आहे ते शहराला सकारात्मकरित्या आम्ही त्या अनुभवातून आम्ही महापालिकेच्या कामकाजात मदत करतो. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.